नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थंबनेलला तुम्ही बघितलं असेल तर बोगस जी आर असं मी नाव दिलेलं आहे. का दिलेलं नाव? त्याला कारण तसं आहे, काही शिक्षक भरतीची आता प्रोसेस चालू असताना हा जी आर काढण्यात आला आहे. आणि या जी आर मध्ये 3 महत्वाची शिक्षकांची पदं आहेत जी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. कोणती नेमकी पदं आहे, कोणत्या विभागाची पदं आहे, का कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहेत, या संदर्भात हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शासन निर्णय पण मी तुम्हाला दाखवतो. तत्पूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून प्राधान्यक्रम देण्यापासून तर नियुक्ती होईपर्यंतच्या सर्व प्रोसेसबद्दल मेंटरिंग बॅचमध्ये माहिती दिली जाणार आहे. त्या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला सीटीडीचं तुमच्या माहितीत जर कोणी विद्यार्थी असेल, ग्रुप असेल, त्यांनाही सांगा सीटीडीची बॅच आपली चालू झाली. 6 सप्टेंबरला एक्झाम असणार आहे आणि यासाठी ही बॅच तुम्हाला मराठी हिंदीमध्ये शिकवली जाणार आहे. क्वालिटीची बॅच असणार आहे. टू द पॉइंट शिकवणारी फॅकल्टी असणार आहे. टेस्ट सिरीज मल्टिपल लेवलला अवेलेबल आहे. पीडीएफ नोट्स सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. सो बॅच जॉईन करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ऍप जॉईन करा, ऍप डाउनलोड करा आणि डायरेक्ट बॅच जॉईन करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 27 मे 2026 चा हा जी आर आलाय. आदिवासी विकास विभागाचा जी आर आहे आणि यामधील आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील बघा कोणते शासकीय आश्रम शाळांमधील क्रीडा, कला व संगणक हे 3 जे पद आहेत ना, या 3 पदांसाठी शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. कला, क्रीडा आणि संगणकाची ही पद आहे. म्हणजे स्पोर्टचे जे पर्सन आहेत ना, त्यानंतर संगीताचे टीचर, स्पोर्टचे टीचर आणि कम्प्युटरचे टीचर हे आदिवासी विभागामध्ये भरली जाणार आणि कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. किती बोगस निर्णय हा! म्हणजे आता शिक्षक भरतीची प्रोसेस चालू आहे. असंख्य उमेदवार, लाखो उमेदवार पदभरतीची आतुरतेने वाट बघतात. गेल्या कित्येक वर्षापासून पदभरती झालेली नाहीये. पदभरती करत असताना प्रत्येक वेळेस नियम चुकीचे लावले जातात. कोर्टात प्रत्येक वेळेस जावं लागतं आणि असं सगळं गोंधळ असताना आता तोंडावरती आता ही पदभरती आहे आणि त्याच्या अगोदर हा जी आर तुम्ही काढतात. ठीक आहे, कोर्टात निकाल काय लागला, कोर्ट सांगते तसं, पण मग कोर्टात तुम्ही बाजू पण तेवढी भक्कमपणे मांडायला हवी. आता याच्यात कोण चुकीचा कोण बरोबर हे मी करत बसणार नाही आणि आपल्याला ते करायचं पण नाहीये. खरं म्हणजे सरकारची जबाबदारी आहे की योग्य पद्धतीने पदभरती करायला हवी. प्रत्येक वेळेस कितपत आपण तेच बोलणार, आपण समजून सांगणार, हे एकदम चुकीचं आहे. मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हे पटत नसेल तर तुम्हाला इतरांना पण शेअर करा, त्यांनाही कमेंट करा, तुमच्या ग्रुपवरती शेअर करा आणि त्यांनाही सांगा की अशा पद्धतीने आपली पदं ही या पदभरतीमध्ये भरलीच जाणार नाहीये. आता हा जी आर काय सांगतो? हा जी आर पूर्ण माझ्याकडे अवेलेबल आहे बघा. हा जी आर आहे पूर्ण 27 मे 2026 चा 4 पानांचा जी आर आहे. पहिलं पान तर सोडूनच द्या, दुसऱ्या पानापासून ही माहिती त्यांनी दिलेली आहे. यात काय काय माहिती दिली थोडक्यात आपण बघूया. कोर्टाचा निर्णय पण त्यात त्यांनी सांगितलेला आहे आणि किती पदं त्यांनी भरायला लावली? 597 पदं कंत्राटी पद्धतीने. किती? 597 पदं कंत्राटी पद्धतीनेच राहू द्यायची असं पण त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात बघूया हा निकाल, हा जी आर काय सांगतोय वन बाय वन, एक एक बाब बघूया आपण. पहिलं बघा शासन निर्णय काय सांगतोय. त्यांनी संदर्भ दिलेला आहे ऑलरेडी. संदर्भ हा जो आहे 7/3/18चा शासन निर्णय, त्यानुसार संगणक शिक्षक ज्याला आपण निर्देशक हे पद म्हणूया. संदर्भ 2 नुसार हा शासन निर्णय आहे, त्यानुसार कला शिक्षक आहे. संदर्भ 3 नुसार त्यांनी सांगितलंय की कंत्राटी पद्धतीने भरण्यासंदर्भात ती कार्यपद्धती, संगणक, कला आणि क्रीडाचं पण पुढे सांगितलंय. ओके, हे झालंय. पुढे त्यांनी सांगितलंय की जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या होत्या. शासनाने या जी आर नुसार परत काय केलं, ह्या तिन्ही समित्या ज्या आहेत ना, ह्या एकत्रीकरण केलेलं आहे आणि मग शासन निर्णयातील तरतुदीनुसार सदर नेमणुका या करार पद्धतीने प्रथमतः 11 महिन्यांसाठी करण्यात यावा. म्हणजे कंत्राटी पद्धतीने जे घ्यायचे नाही यांना 11 महिन्यांसाठी करण्यात यावा. 11 महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी वाढविण्यात येईल, पण ती मुदत एका वेळी 11 महिन्यापेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घ्यायला लावलेली आहे. आणि जास्तीत जास्त 3 वेळा नियुक्ती करता येईल. म्हणजे 11 महिन्याची, पहिल्यांदा, दुसऱ्यांदा 11 महिने, तिसऱ्या असे 3दा त्या कंत्राटी पद्धतीच्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. अशा उमेदवाराची पुनश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे असे सक्षम प्राधिकरणाला वाटलं तर तो परत पण करू शकतो. इथे परमिशन घ्यावं लागेल आणि परमिशन मिळालं तर परत तो त्याची पुढे नियुक्ती करू शकते 11 महिन्यासाठी, असं सुरुवातीला त्यांनी सांगितलं शासन निर्णयामध्ये. पुढे शासन निर्णयामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा. कला, क्रीडा व संगणक शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुका जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीमार्फत करण्याची प्रस्तुत संदर्भी शासन निर्णयाद्वारे तरतूद आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध संदर्भ क्रमांक 4 म्हणजेच
16/11चा हा शासन निर्णय आहे. हा जर लक्षात घेतला तर प्रत्येक शासकीय आश्रमशाळेमध्ये एक कला, एक क्रीडा आणि एक संगणक शिक्षक अशी एकूण 1497 पदे मंजूर करण्यात आली असून त्यांच्या सेवा बाह्य स्रोतांद्वारे घेण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. म्हणजेच बाह्य स्रोत म्हणजे कंत्राटी पद्धतीने. म्हणजे इथे आदिवासी विभाग असेल आणि एक त्यांच्यातला जो कोणी कॉन्ट्रॅक्टदार असेल, कॉन्ट्रॅक्टदार हा काय करणार, ही जी पदं आहेत, किती पदं आहेत, 1497 उमेदवारांची निवड करून शासनाला देणार. सगळं हा एकटाच बघणार आहे. मग आता कुणाला किती पैसा जातोय काय तुम्हाला पण समजतंय. अशा पद्धतीने कंत्राटी भरती राबवली जाते. आता पुढे बघा काय सांगितलं त्यांनी, कोर्टाचा निर्णय सांगतात. बघा काय सांगितलंय की शासनाच्या अगेन्स्ट बघा, प्रस्तुत शासन निर्णयाविरोधात माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे आता प्रस्तुत जो शासन निर्णय आहे की अशा पद्धतीने जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे या पद्धतीने भरती करण्यात यावी. त्यात त्यांनी काय सांगितलंय, GD आव्हाड व इतर यांनी मूळ अर्ज क्रमांक, त्यानंतर NS साबळे व इतर यांनी मूळ अर्ज क्रमांक, RS कापडे आणि इतर मूळ अर्ज क्रमांक यांनी त्या अनुषंगाने इथे काय केलेलं आहे अर्ज केलेला आहे, याचिका टाकली आहे. मुंबई नागपूर यांनी संदर्भ 6 अन्वये आदेश पण दिलेला. आता हा आदेश जो आहे इथपासून ते इंग्लिश मधला इथपर्यंत, याचा मी पुढे तुम्हाला उल्लेख करतो मराठीमध्ये. त्यानंतर आकाश निकम व इतर यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल केले रिट याचिका आणि त्याच्या संदर्भात दिलेला हा निर्णय. हे दोन्ही निर्णय तुम्हाला मराठीमध्ये सांगतो. इथं हा जो दुसरा निर्णय पण तुम्हाला इथे मी दाखवला, याचं बघा हे मराठीमध्ये काय, हा पहिला कोर्टाने दिलेला निर्णय, दुसरा. त्यात त्यांनी काय सांगितलंय, दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर आम्ही अर्जदाराच्या संदर्भात प्रार्थना खंड F आणि G मधील अंतरिम दिलासा मंजूर करत आहोत. अंतरिम दिलासा, आता यांनी जे कोर्टामध्ये सांगितलंय ते काय सांगितलं, सगळे हिअरिंग झाल्यानंतर सांगितले कोर्टाने, मूळ अर्जाची सुनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादींना अर्जदारांची सेवा खंडित करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम मनाई हुकूम जारी करावा. म्हणजे कोर्टाने काय सांगितलंय की जो ज्यांनी याचिका टाकली, याचिकाकर्त्यांनी याचिका टाकली की कंत्राटी पद्धतीने बाबा भरती कशाला राबवण्यात यावी, आम्ही सेवा करतोय ऑलरेडी तिथे, आमची आहे ऑलरेडी, तर तिथे कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया कशी राबवली जाते, का राबवावी, कशाला राबवावी. आता याचे बरेचसे मुद्दे आहेत, ते मुद्दे तुम्हाला मी एक्सप्लेन करत नाही. पण जे अर्जाची सुनावणी केली कोर्टाने तर अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादींना अर्जदारांची सेवा म्हणजे काय, प्रतिवादी म्हणजे काय, हे सरकार असेल किंवा संबंधित डिपार्टमेंट असेल, त्यांना सांगितलंय की अर्जदारांची सेवा खंडित करण्यापासून रोखण्याची अंतरिम मनाई, अंतिम नाही. दुसरं, या मूळ अर्जाची सुनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादींना अर्जदारांकडे असलेल्या क्रीडा शिक्षक, अर्जदारांकडे असलेल्या काय क्रीडा शिक्षक प्रशिक्षण पदावर नवीन जाहिरातीद्वारे किंवा बाह्य स्रोताद्वारे नेमणुका करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम हुकूम, मनाई हुकूम जारी करावा असं सांगण्यात आलं होतं. आता पुढे त्यांनी काय सांगितलं बघा, याचिकाकर्त्यांच्या विद्वान वकिलांच्या युक्तिवादात तथ्य असल्याचे आम्हाला आढळले आहे, तथापि त्यावर अंतिमता याचिकेच्या अंतिम सुनावणीच्या वेळी योग्य विचार करावा लागेल. पुढील आदेश येईपर्यंत पूर्व दिलेला अंतरिम दिलासा कायम राहील असं सांगण्यात आलं होतं. आता पुढे त्यांनी सांगितले, मग ह्या सगळ्या निर्णयानंतर हा GR पुढे काय सांगतो बघा, आदिवासी विकास विभाग अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा 25-26 या शैक्षणिक वर्षाकरिता संदर्भ क्रमांक 8 येथील 2 जुलै 25 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे, हे सगळे शासन निर्णयच आहे बघा, हा पण एक शासन निर्णय आहे. शासन पत्रान्वये 3 अशा एकूण 480, पहिले काय 400 होते, अजून 3 ऍड झाले, 480 कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना 25-26 या शैक्षणिक वर्षाकरिता कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे ही पदं जी आहेत 840 पदं कंत्राटी पद्धतीने भरावी अशी मान्यता मिळाली आहे. मग ही पदं कोणकोणती आहेत तर ते बघूया आपण. हे एक शासन निर्णय परत आला. 25-26 मध्ये मान्यता दिलेल्या 840 कला क्रीडा संगणक कंत्राटी शिक्षकांपैकी 25-26 मध्ये 597, 840 पैकी 597 कला क्रीडा व संगणक शिक्षक हजर होते, जे शिक्षक होते ऑलरेडी. आता ही याचिकाकर्ता कोण आहे, याचिका टाकणारे कोण आहे, याची टाकणारे कोण आहे, हे पण कंत्राटीच शिक्षक आहे. आणि कुणाच्या अगेन्स्ट आहे, आदिवासी विकास असेल किंवा सरकारच्या अगेन्स्ट आहे, महाराष्ट्र शासनाच्या अगेन्स्ट आहे. ओके, महाराष्ट्र शासनाच्या. पण यांची जी आहे कंत्राटी पद्धत ऑलरेडी संपण्यात आलेली असावी. आता याच्याबद्दल माहिती मी डिटेल काढतो, पण मी याच्यावरून अंदाज लावतोय की यांची कंत्राटी पद्धत संपण्यात आली असावी आणि नव्याने कंत्राटी पद्धतीने भरती करावी असं सांगण्यात आलं असावं.
पण त्यांनी सांगितलं की ते जे याचिकाकर्ते आहेत त्यांची सेवा अशीच ठेवावी अंतिम निकाल लागेपर्यंत, मग त्यांची सेवा तशीच ठेवून उरलेल्या उमेदवारांची कंत्राटी पद्धतीने भरती करावी, असं पण इथे भरती राबवली जाते बघा. म्हणजे तुम्ही समजून घ्या, त्या टोटल कंत्राटी पद्धतीपैकी काही पदं भरली होती, काही पदं भरायची होती, मग ते टोटल पदच भरायची असं सरकारने काढलं होतं याचिका किंवा निविदा. पण ते टोटल न भरता राहिलेलीच पदं भरा, टोटल जेवढी भरलेली होती त्यांची याचिका कोर्टात पेंडिंग आहे. बरोबर आहे. पण शैक्षणिक वर्षाकरिता कंत्राटी पद्धतीने नियुक्तीस मान्यता देण्यात आली आहे. आता 597 मध्ये कसे कसे बघा हे सगळे शिक्षक, 480 पैकी हजर किती होते? 597च होते. कला क्रीडा संगणक शिक्षक हे हजर होते. 597 कोणते आहेत ते? 187 कला, त्यानंतर 242 क्रीडा आणि 168 संगणक शिक्षक. कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्तीबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा. मग ह्या शिक्षकांच्याच बाबतीत आता कंटिन्यू करण्याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा असं पण सांगण्यात आलेलं आहे. मग यानुसार पुढे त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना हे सगळे नियम सांगितलेले आहे. 597 जे शिक्षक आहे त्या शिक्षकांना, कंत्राटी शिक्षकांना खालील कार्यपद्धतीचा अवलंब करून कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सगळे नियमावली त्यांनी सांगितले, यांना कसं जॉईन करा, काय जॉईन करा, सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे आता लक्षात घेतलं तर 597 जी पदं आहेत ही 597 पदं ही कंत्राटी पद्धतीने कंटिन्यूच होणार आहे. ती रिक्त होणार आणि ती कंटिन्यूस ठेवावं लागणार आहे. सदर आदेश 26-27 या शैक्षणिक वर्षाकरिता तो ऑटोमॅटिक काय पुढे संपुष्टात येईल. 187 कला, 242 क्रीडा, 168 संगणक अशा एकूण 597 कंत्राटी शिक्षकांच्या मानधनावर होणारा खर्च आश्रमशाळा समूह जे काय ते करतील असा निर्णय त्यांनी दिलेला आहे. मग आता बघा, ठीक आहे, तुम्ही कंत्राटी पद्धतीने शिक्षक घेतले होते, त्यांची सेवा कंटिन्यू करण्यासंदर्भात कोर्टाने पण आदेश दिलेले आहे. ती कंटिन्यू करण्यासंदर्भात तुम्ही इथे सगळे नियम पण सांगितलेले आहेत. पण शिक्षक भरती चालू असताना किंवा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने त्यावेळेस ज्या काही परिस्थिती होत्या त्या परिस्थितीजन्य तुम्ही निर्णय घेतला असेल, भरती केली असेल, पण योग्य पद्धतीने भरती आता प्रक्रिया चालू असताना परत तेच कंटिन्यू करण्यासंदर्भात कोर्टाने जर निर्णय दिला असेल तर तुम्ही तुमच्या बाजूने जी बाजू तुम्ही मांडली असेल ती निश्चितच कोर्टाला काय वाटली? लूज वाटली असावी. तुमच्याकडे बाजू भक्कम मांडलीच नाही गेली. आता बघा, तिथे पण आपले कंत्राटी उमेदवाराचे, शिक्षकाचे आपलेच भाऊबंद आहेत, आपल्याला त्याच्यावर रोष नाहीच आहे. पण असं म्हणायचं आहे की त्यावेळेस तशी परिस्थिती असल्यामुळे कंत्राटी जर भरती करत असाल तुम्ही, तर भरती करत असताना तशी नियमावली पण असावी जेणेकरून कोर्टात जर असं काही झालं तर तिथे तुम्हाला योग्य प्रकारे स्टँड घेता येईल. हे सगळं आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला त्यातल्या चांगल्या गोष्टी माहिती आहे. कदाचित आम्हाला काही गोष्टी माहिती पण असतील, तुम्हाला त्यातले बारकाईने माहिती असेल. आम्हाला एवढंच कळतं की पदभरती आता चालू असताना अशा प्रकारचे GR जर काढले तर उमेदवारांची मानसिकतेचं खच्चीकरण होणार आहे. कला, क्रीडा आणि संगणक शिक्षक जे ऑलरेडी आता पदभरतीसाठी वाढ बघून आहेत, या 597 जागा जर तशाच राहिल्या, कंत्राटी पद्धतीने कंटिन्यू झाल्या, तर इथे 597 उमेदवारांचं, नव्याने येणाऱ्या उमेदवारांचं खच्चीकरण नाही होणार का बरं? मला सांगा बरं. हे त्यांचंच नाही तर इतर जे उमेदवार आहेत त्यांचं पण होणार आहे. साहजिक आहे, ते कला क्रीडा शिक्षक जर असतील तर कदाचित त्यांच्याकडे वेगळी पात्रता जर असेल तर बाकीच्या पदांवर ते नियुक्त होऊ शकतील. त्यामुळे इतरांना पण इथे संधी डावलण्यात येऊ शकते. असे अनेक बारकावे किंवा फाटे असू शकतात याला. सो मला असं वाटतं की हे चुकीचं होतं, असं नाही व्हायला पाहिजे. बघा, आपण त्या शिक्षकांच्या बाजूने, आपल्या बाजूने आपल्याला दोन गट पाडायचेच नाही. पण मला म्हणायचं काय की ह्या पद्धतीने अशा पद्धतीने GR काढून पदभरतीला उगाच विनाकारण कमी जागा आणि विनाकारण पदभरतीमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं जात आहे. सो तुम्हाला तटस्थपणे काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला वाटतं की हे चुकीचं आहे, तुम्हाला वाटतं हे बरोबर आहे, ते पण तुम्ही व्यवस्थित पटवून सांगा, सगळ्यांना पटेल असं कमेंटमध्ये टाका. बाकी तुम्ही हुशारच आहात. अजून काही शंका असेल तुम्ही आमच्या हेल्पलाईन नंबरला कॉल करू शकता, कमेंट करू शकता. हे योग्य आहे, अयोग्य काय वाटतंय, योग्य वाटतं तर काय योग्य, अयोग्य तर काय अयोग्य, ते पण मला कमेंटमध्ये कळवा. आणि तुमच्या सगळ्या मित्रांना कळवा. इग्नाइट अकॅडमीकडनं मार्गदर्शनच्या बॅचेस पण आपल्यासाठी अवेलेबल आहे. सो तुमच्या कमेंटची मी वाट बघतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.